आता अजून एक सांगेल, प्रत्येकाला तरुण दिसावं असं वाटतंय, वाटतंय की नाही? नाही वाटत? होय म्हणा, वाटू दे नाही तर नाही वाटू दे, कोण म्हणू दे नाही म्हणू दे, स्वतःला वाटलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? वाटतंय की नाही? हा, आता तुम्हाला सांगतो, आता बघा आघाड्याची, आता हे आघाडा आलेला असतो बघा जास्त आता, आणि त्याला तुरे येतात. आता गणपतीच्या वेळेतला तुरे बरोबर ते म्हणजे एक चिंच कशी गाभळलेली चिंच माहिती आहे ना तुम्हाला, पिकण्याच्या अगोदरची आणि कच्चीच्या नंतरची जी चिंच असते त्याला काय म्हणतात? गारसलेली. हा, तर तशी आमच्याकडे कोल्हापूरात त्याला गाभळलेली म्हणतात. तर ती जी गारसलेली, तर ती गारसलेली जी चिंच आहे ना, ती चिंच कशी असते बरोबर तशा पद्धतीने जी योग्य जी एक स्टेज असते किंवा योग्य जी वेळ असते ती वेळ बरोबर बघा गणपतीच्या वेळेत ना, गणपती ज्यावेळेस येतात ना त्यावेळेस त्या तुऱ्यांवरती आलेले असते. आणि तसले 5 तुरे 3 ग्लास पाण्यामध्ये टाकायचे, मिठाच्या पाण्याने धुवून वापरा शक्यतो करून. 3 ग्लास मध्ये टाकायचे, हे 3 ग्लास आटवून 1 ग्लास करायचं, वस्त्रगाळ करायचं आणि हे पाणी प्यायचं. हे फक्त 5 किंवा 7 दिवस करायचं, जास्त दिवस करायचं नाही आपल्याला. 5 जास्तीत जास्त 7 दिवस. हे जर तुम्ही केलात, याच वर्षी तुम्हाला 5 वर्षांना लहान नाही म्हणायला लागली ना, तुम्ही सांगाल ते ऐकायचं. 5 वर्षांनी तुमचं वय कमी दिसायला लागला, करून बघा. आणि वय आणि तेवढं शरीर स्ट्रॉंग होतं बरं का, आतून शरीर पण बॉडी थोडी स्ट्रॉंग होते. वर्षभर तुम्हाला थकवा कंटाळा येणार नाही. नाहीतर जगाचा पूर्ण सर्वे केला, जगाच्या सर्वे मध्ये दिसून आलं की म्हणजे हे एका इथं मी वाचलं होतं मॅगझिन मध्ये. मला वाचनाचं फार वेळ आहे, मी म्हणजे मला काय मिळेल ते वाचतो, कधी कधी चिठ्ठी मिळेल तरी वाचतो. एकदा मी कॉलेजजवळ निघालो, चिठ्ठी फाडून टाकलेली वाचली, 2-3 तुकडे होते, म्हणलं तरी काय लिहिलंय. तर खूप दिवसानंतर ते आमच्या काळी चिठ्ठ्यांचं चालायचं, आता SMS मोबाईल वरती असते सगळं, व्हॉट्सअप वरती. तर ते खूप दिवसानं काहीतरी मिळालं म्हणून असं जाता म्हणजे काय बघू म्हणून जोडलंय वाचलं. तर खरंच आहे, म्हणजे आजही प्रेम जिवंत आहे बरं का, खरं सांगायचं. त्या चिठ्ठीवरून कळलं की आजही प्रेम जिवंत आहे, आणि ते शेवटपर्यंत राखणं आपल्या हातात आहे. तर ह्या गोष्टी लक्षात घ्या की शरीराचा स्टॅमिना वाढतो, शरीर चांगलं होतं, आतून मजबूती येते तेवढी. आणि साहजिक आहे, आतून जेवढी मजबूत येईल ह्या तुऱ्यांमुळे तेवढं वरून पण तुमचं शरीर सुंदर दिसायला लागतंय, आणि विचार पण सुंदर ठेवा. म्हणजे नुसतं शरीर सुंदर असून चालणार नाही, विचार पण सुंदर पाहिजे. आयुष्य परत नाहीये.